आणि आता ब्रेक नंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भारतातील 9 विमानतळांवर उच्च सुरक्षा कार्य हाताळणाऱ्या तुर्की स्थित सेबेली एव्हिएशन कंपनीच्या कराराचं पुनरावलोकन होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कस्ताननं पाकिस्तानला मदत केली होती। भारतातील महत्त्वाच्या विमानतळांची सुरक्षा या कंपनीवर विसंबून राहता या विमानतळांची जी सुरक्षा या विषयाला घेऊन या कंपन्यांवरती विसंबून राहता येणार नाही आणि यासाठी भारत या कंपनी सोबतच्या कराराचा आढावा घेण्याची शक्यता आहे। दिल्ली, मुंबई, चेन्नई सारख्या महत्त्वाच्या विमानतळावरून ही कंपनी वर्षाला 58,000 उड्डाणं सांभाळते। तर भारतानं 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ हवाई हल्ले करत भारतानं उद्ध्वस्त केले आणि या ऑपरेशनचं वैशिष्ट्य म्हणजे भारतानं पाकिस्तानच्या चीनी बनावटीच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अवघ्या 23 मिनिटात जाम करून टाकलं। यानंतर हवाई दलानं बापू अचूक लक्ष्यभेद करून ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केलं। ऑपरेशन सिंदूरनं पाकचं चीनी आणि तुर्की बनावटीचं तंत्रज्ञान कसं फेल आहे हे दाखवून दिलं आणि यामध्ये चीनी बनावटीचं PL-15 क्षेपणास्त्र, तुर्की बनावटीचं इहाव लांब पल्ल्याचं रॉकेट, त्याचबरोबर क्वाड कॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोन यांचा समावेश होता। पाकिस्तानने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर करूनही भारताचा हल्ला रोखू शकलेला नाही। भारतानं आपण तंत्रज्ञानामध्ये कसे सर्वश्रेष्ठ आहोत हे जगाला दाखवून दिलंय। भारतानं पाकची चीनी रडार यंत्रणा कशी केली जाम, जाणून घेऊया। यामध्ये पाकची एअर डिफेन्स सिस्टीम 23 मिनिटात ठप्प करण्यात आली। पाककडून चीन आणि तुर्की रडार यंत्रणांचा वापर करण्यात येत होता। चीन तुर्कीचं तंत्रज्ञान भारतीय तंत्रज्ञानापुढे फेल गेलंय आणि भारतीय सैन्यानं पाकची रडार यंत्रणा पूर्णतः ठप्प केली। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली। चीनी HQ-9 डिफेन्स सिस्टीमवर भारताची S-400 डिफेन्स सिस्टीम भारी पडली, ज्याला आपण सुदर्शन चक्र या नावाने देखील ओळखतो। चीनी बनावटीचं PL-15 क्षेपणास्त्र, तुर्की बनावटीचं इहाव लांब पल्ल्याचं रॉकेट, क्वाडकॉप्टर, व्यावसायिक ड्रोन सगळं काही अक्षरशः फेल झालं। दरम्यान पाकिस्तानचे कुठले एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केले जाणून घेऊयात। पाकिस्तानच्या एअरबेसचं नुकसान करण्यात आलेलं आहे। यामध्ये नूर खान, मुरीद, सरगोदा, यामध्ये नूर खान आहे, मुरीद आहे, त्याचबरोबर आपण जर बघितलं मुरीद एअरबेस नंतर सरगोदा एअरबेस, सियालकोट एअरबेस आणि या एअरबेस नंतर जर आपण पाहिलं प्रत्येक म्हणजे महत्त्वाचे जे एअरबेस होते ते आपण टार्गेट केलं। सियालकोट एअरबेस, त्यानंतर जर आपण पाहिलं तर इतरही असे एअरबेस आहेत ज्यांना आपण टार्गेट केलं, अक्षरशः धावपट्टी उद्ध्वस्त करून टाकली। पसरूर हे एक एअरबेस आहे, ते देखील आपण उद्ध्वस्त केलं। रफिकी हे एक एअरबेस आहे ज्या ठिकाणाहून पाकिस्तानच्या महत्त्वाच्या कारवायांमध्ये त्यांचे लष्करी विमानं जे ते उड्डाण घेतात। त्याचबरोबर चुनियान एअरबेस जे आहे ते देखील त्याची धावपट्टी देखील त्याचं मोठं नुकसान जे ते बॉम्बमुळे, मिसाईल डागल्यामुळे झालेलं आहे। शिवाय रहीम यार खान एअरबेस हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, तिसऱ्या दिवसाची कारवाई ज्याला आपण जोरदार उत्तर पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला देऊ केलेलं होतं। शिवाय त्यानंतर जर आपण बघितलं तर जोकाबाबाद एअरबेस म्हणजे त्यांनी आपले नागरी वस्त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, पण युद्धांचे नियम सांगतात कधीही अशा प्रकारे हल्ले केले जाऊ नये। आपण त्यांच्या दहशतवादी तळांना, लष्करी तळांना लक्ष केलं। जोकाबाबाद एअरबेस नंतर सुकूर एअरबेस आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढलं एअरबेस जे होतं ते भोलारी एअरबेस, ज्याचं आपण मिसाईल टाकून जोरदार नुकसान केलं। त्यांच्या हल्ल्यांना आपण प्रत्युत्तर देऊ केलेलं आहे। पुढे जर आपण पाहिलं तर भारताला भागवास्त्र हे नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळालेली आहे आणि या ओडिसातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी जी आहे ती करण्यात आली। भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे आणि या भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 चाचण्या याच्या घेण्यात आलेल्या आहेत। या दरम्यान 4 रॉकेट टाकण्यात आलेले आहेत आणि ते सर्व लक्ष्यांवरती जाऊन आदळले। भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड म्हणजे अर्थातच SDAL ने विकसित केलंय। समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध
भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाईन करण्यात आलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. भार्गवास्त्र आणखीन एक जबरदस्त अशी प्रणाली आहे. आपल्या लष्कराच्या या सगळ्या ताफ्यात दाखल झालेली आहे. भारताला भार्गवास्त्र ही नवीन स्वदेशी काउंटर ड्रोन प्रणाली मिळाली आहे. ओडिसातील गोपालपूरमध्ये भार्गवास्त्रची यशस्वी चाचणी करण्यात आली. भार्गवास्त्र ही एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे. भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 चाचण्या घेण्यात आल्या आणि या दरम्यान 4 रॉकेट डागण्यात आले आणि ते सर्व लक्ष्यांवरती जाऊन आदळले. भार्गवास्त्र हे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड अर्थातच SDL ने विकसित केलेलं आहे. समुद्र सपाटीपासून 5000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या विविध भूप्रदेशांवर तैनातीसाठी डिझाईन करण्यात आलेली ही प्रणाली भारताच्या सशस्त्र दलांकरता महत्त्वाची ठरणार आहे. तर मंडळी, भार्गवास्त्राचा पौराणिक संदर्भ महाभारतात वापरला गेलेला आहे. सर्वात घातक अस्त्र म्हणून महाभारतात याचा उल्लेख आहे. परशुराम यांनी शक्तिशाली अस्त्र निर्माण केलं आणि परशुराम यांनीच भार्गवास्त्र कर्णाला दिलेलं होतं. अस्त्र चालवणाराच या अस्त्राला रोखू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा बघूयात, अस्त्र चालवणाराच या अस्त्राला रोखू शकतो. संपूर्ण ग्रह नष्ट करण्याची याची क्षमता होती असा संदर्भ हा पौराणिक संदर्भ जो तो सापडतो. म्हणून याला भार्गवास्त्र असं नाव देण्यात आलेलं आहे. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये बंगळुरूमध्ये जन्मलेल्या ड्रोनने सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीने इस्रायलच्या एल्बिट सिक्युरिटी सिस्टीमच्या सहकार्याने बनवलेला स्काय स्ट्रायकर, बघा स्काय स्ट्रायकरचा वापर करण्यात आला होता. सायलेंट किलर प्रमाणे या ड्रोनने त्याची भूमिका बजावली आहे. ते एक सशस्त्र UAV आहे जे बॅटरीवर चालतं आणि जवळजवळ आवाजहीन आहे. ते 1 ते 3 तास टिकू शकतं आणि 5 ते 10 किलोग्रॅम पेलोड वाहून नेऊ शकतं. 80 ते 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये ते कार्य करतं. आता आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी की भारत हा सिंधू जलकरार रद्द ठेवणार आहे. सिंधू जलकरारावर भारतानं आपली स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया थांबेपर्यंत करार रद्दच राहणार आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकतं नाही असं परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. पाकिस्तानकडून पाण्यासाठी भारतासमोर आता लोटांगण घातलं जात आहे. त्यांच्या जलशक्ती मंत्रालयाकडनं, त्यांच्या जलमंत्रालयाकडनं एक पत्र जे तिथल्या जलमंत्र्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सिंधू करार करण्यात यावा असं त्यांनी म्हटलंय. तो स्थगित आहे. 2022 पासून जर आपण पाहिलं तर सिंधू कराराच्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या बैठका जागतिक बँकांच्या प्रतिनिधींच्या मार्फत घेण्यात येत होत्या त्या बैठकांनाच आपण उपस्थिती दर्शवली नाही. आणि आता तर या दहशतवादी कारवायांनंतर तो सिंधू करार करायचाच नाही ही भूमिका जी आहे ती भारतानं स्पष्ट केलेली आहे. भारत का मत एकदम स्पष्ट है. टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते. टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते. और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता. The Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped.